संजय राऊत ऑन पीएम मोदी. या देशातला प्रधानमंत्री जगातला डरपोक नंबर 1. संजय राऊतांचा मोदींवर घणाघात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आतापर्यंतची सर्वात कठोर टीका केली आहे. या देशातला प्रधानमंत्री जगातला डरपोक नंबर 1 आहे असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जोरदार प्रहार केला आहे. संजय राऊत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आवाज तुमचा, बातमी आमची. आवाज माझ्या ऑफिशियल ताज्या आणि निष्पक्ष बातम्यांसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. तेव्हा ते कोणी म्हणाले नाहीत की आम्हाला खासदारांपासून धोका आहे म्हणून. अजिबात नाही. हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचा प्रधानमंत्री हा जगातला डरपोक नंबर 1 आहे. कसली 56 इंचाची छाती. खासदारांना घाबरता आणि म्हणतात माझी 56 इंचाची छाती. हा, तुम्ही गुडघे टेकलेले आहेत प्रेसिडेंट ट्रम्प समोर. कसली तुमची 56 इंचाची छाती म्हणतात. राऊतसाहेब, तुम्ही आता अमेरिकेसोबत जो व्यापार करार केला आहे त्यावर म्हणाला, तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदींनी तुमच्या दबावा नक्कीच हा व्यापार करार ट्रम्प यांच्याशी केलेला आहे? आपण एपिस्टेन फाईलमधलं मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी आणि एपिस्टीन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवरती आलेला आहे तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टेन बरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून. कशासाठी? हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टेनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा प्राप्त करून दिला. हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय. नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी सक्षम आहेत, पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी. त्याच्यावर तरी कारवाई करा. बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला? आपण वाचलत का, ऐकलत का? जेव्हा बिल गेट्सच्या पत्नीला कळलं की बिल गेट्सची जेफ्री एपिस्टन बरोबर संबंध आहे आणि जेफ्री एपिस्टनचा धंदा जो आहे हा लहान मुलींना फूस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय नेत्यांना त्या मुलींचं शोषण करू देणं, हे जेव्हा मिसेस बिल गेटला कळलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला की अत्यंत निर्घृण आहे. आणि त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेलं असताना अजूनही ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत, राज्य करतायत, हा फरक समजून घेतला. एपिस्टन फाईल नंतर डायरेक्ट कल्याण बोलू. तिथे पण एपिस्टन आलाय का कोणी? जेफ्री तिथे जेफ्री आहेत म्हणून सांगतो. महाराष्ट्रातल्या भाजपात आणि इतर पक्षात सुद्धा खूप जेफ्री एपिस्टन आहे.